धर्मांतरण प्रकरणी संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। आरोपींनी 2022 पासून जाळं विणल्याचा संशय। महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणाचा तपास तीव्र झालाय। संशयितांना कुणाकडून फंडिंग झालाय का, एसआयटी कडून तपास सुरू आहे। टीएसएस मधील माजी कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा आहे। विशिष्ट समुदायावर लक्ष असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलेला आहे। तर नाशिकमधील या कंपनीच्या आता आरोपींची कसून चौकशी सध्या सुरू आहे। नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी आरोपींनी 2022 पासून जाळं विणल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय। तर महिला अत्याचार धर्मांतर प्रयत्न प्रकरणाचा तपास हा तीव्र झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आता या सगळ्या प्रकरणी नेमके कोणकोणते खुलासे समोर येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी तपास तीव्र झालेला आहे, काय अधिक माहिती? अंकिता, गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो एसआयटी कडून केला जातोय। अनेक महत्त्वाचे जे धागेदोरे आहेत ते एसआयटीच्या हाती लागलेला आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि त्याच पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये 6 संशयितांना जे ताब्यात एकूणच घेण्यात आलेलं आहे। त्या सगळ्या लोकांचे हे बँक ट्रान्झॅक्शन सुद्धा आता जे एसआयटी कडून तपासले जात आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मागच्या काही वर्षांपासून हे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत किंवा त्या खात्यामध्ये काही पैसे आलेले आहेत का, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या अँगलनी आता एसआयटी कडून तपास हे केला जातोय। आणि त्याच पद्धतीने ही जी घटना ज्या कंपनीत घडलेली आहे त्या कंपनीने सुद्धा स्वतंत्र एक समिती या सगळ्या प्रकरणासाठी हे चौकशीसाठी नेमल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे अजून काय माहिती या सगळ्या चौकशीमध्ये समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चित। किरण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।